नाशिकच्या सिडको परिसरातील गणेश चौकात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सिडकोतील गणेश चौक पुन्हा एकदा तणावाचं केंद्र ठरलंय. काल संध्याकाळच्या सुमारास काही अल्पवयीन टवाळखोरांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, दुकानदार आणि वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही अल्पवयीन मुलं टोळक्यानं एकत्र येत विनाकारण रस्त्यावर उभ्या वाहनांवर, दुकानांच्या शटरवर आणि जाणाऱ्या नागरिकांच्या दिशेनं दगडफेक करत होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेकांनी दुकानं बंद करून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. विशेष म्हणजे या आधी देखील गणेश चौक परिसरात अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र कारवाई होत नसल्यानं टवाळखोरांचं धाडस वाढतंय, असा आरोप नागरिकांकडून केला जातोय. वारंवार तक्रार करूनही पोलीस बंदोबस्त वाढवला जात नाही, त्यामुळे गुन्हेगारांना मोकळं रान मिळालंय, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत संबंधित टवाळखोर पसार झाले होते. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांकडून पोलीस कारवाई आणि कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी जोर धरतीये. जर वेळीच कठोर पावलं उचलली नाहीत तर गणेश चौक पुन्हा गंभीर घटनेचा साक्षीदार ठरू शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करतायत. संविधान न्यूज, नाशिक.